नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. म्हाडाला 2.5 FSI देण्यास सरकारकडून होणाऱ्या टोलवाटोलवीच्या निषेधार्थ म्हाडा कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राज्यातील महापालिका क्षेत्राअंतर्गत असलेल्या म्हाडा वसाहतींना 2.5 FSI देण्याची नियमावली मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे 2.5 वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या नियमावलीस होणाऱ्या विलंबाकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राज्यातील महापालिका क्षेत्राअंतर्गत असलेल्या म्हाडा वसाहतींना 2.5 FSI देण्याचा निर्णय 2008 मध्ये घेण्यात आला. या निर्णयाचे सर्व अध्यादेश निघाले. तसेच या संदर्भातील नियमावली तयार असून ती 2.5 वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्री चव्हाण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी ही नियमावली लवकरच करू असे विधिमंडळात जाहीर केले होते. पण अनेक वेळा मुदत संपून गेल्यानंतरही हा निर्णय झालेला नाही. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आमदार बापू पठारे, अनिल भोसले, जयदेव गायकवाड आणि पुणे महापालिकेतील सभागृह नेता सुभाष जगताप या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे उपोषणास बसले होते. शाळांना सरकारने 100% अनुदान दिल्याशिवाय आंदोलने थांबवली जाणार नाहीत असा इशारा शिक्षकांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित शिक्षकांनी पुणे येथील HSC परीक्षा बोर्ड कार्यालयावर मोर्चा काढला होता. HSC परीक्षा बोर्डाने कायम विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांवर कोणतेही कामकाज लादल्यास ते केले जाणार नसल्याचा इशारा यावेळी शिक्षकांनी दिला आहे. शासन कायम हा शब्द काढून विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांना 5 वर्षांनंतर अनुदान देण्याच्या तयारीत असल्याचे सांगून कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक TS नाईक म्हणाले, शासनाने कायम शब्द काढावाच, मात्र त्वरित अनुदान देखील द्यावे. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास 4 फेब्रुवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये शिक्षकांनी 12 दिवस उपोषण केले होते. त्यावेळी कायम विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तत्कालीन अतिरिक्त शिक्षण विभागाचे मुख्य सचिव JS सहारिया यांनी लेखी आश्वासन दिले होते. तसेच हिवाळी अधिवेशन काळामध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसांमध्ये प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रत्येक वेळी केवळ निर्णय घेण्याचे आश्वासन सर्वच नेते देत असतात, मात्र त्यातून मार्ग निघत नसल्याची खंत नाईक यांनी व्यक्त केली. तसेच त्वरित तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. झोपडपट्टीवासियांच्या जागेवर कारवाई करू नये या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. लुंबिनी नगर येथे अनुसूचित जाती, जमाती आणि नवबौद्ध समाजाच्या 400 झोपड्या होत्या. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने झोपड्या उद्ध्वस्त करून झोपडपट्टीवासियांचे रोजच्या वापरातील वस्तू जप्त केल्याने झोपडपट्टीवासी रस्त्यावर आले. त्यामुळे रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आणि झोपडपट्टीवासियांनी न्यायासाठी मोर्चा काढला. तसेच मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी सेनेचे शहर प्रमुख युवराज बनसोडे, प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, सरचिटणीस बाई सावंत, उपाध्यक्ष विनय पांडे, शहराध्यक्ष सचिन शिंदे, विशाल मस्के आदी उपस्थित होते. कोंढवा येथील सर्वे नंबर 46 आणि 47 मधील क्षेत्र हे गायरान जमीन आणि इनाम जमीन आहे. त्यामुळे या जागेवर पालिकेच्या आणि राज्य शासनाच्या कोणत्याही खात्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही कामासाठी जागा आरक्षित नसून ती जागा दलित आणि बौद्ध समाजाची असल्याने स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी पालिकेला कारवाई करण्यास सांगितल्याचे विवेक बनसोडे म्हणाले. बेकायदेशीर हॉटेल आणि उद्योग उभारण्यासाठी गोरगरीब तसेच मागासवर्गीय समाजाची जागा बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे युवराज बनसोडे म्हणाले.
आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. भविष्यात हिंदुस्थानवर जग अवलंबून राहील असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर C.N. राव यांनी व्यक्त केला. संशोधन क्षेत्रातील कार्याबद्दल C.N.R. राव यांना भारती विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. कुलपती डॉक्टर पतंगराव कदम, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव, कुलसचिव G. जयकुमार, कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम यावेळी उपस्थित होते. संगीत क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना यावेळी D.Litt पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर राव म्हणाले, अनेक प्रगत देशातील नागरिकांचे आयुर्मान वाढत असल्यामुळे त्यांची क्रयशक्ती भविष्यात कमी होत आहे. संपूर्ण जगात तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. त्यामुळे भविष्यात क्रयशक्ती वाढणार असल्याचे सांगतानाच विज्ञान, तंत्रज्ञान, ज्ञान, माहिती आदी क्षेत्रामध्ये भविष्यात जग भारतावर अवलंबून राहील असा विश्वास व्यक्त करून राव म्हणाले, शिक्षणाच्या चौकटीत अडकून आपली आवड दाबून टाकू नका. इतरांनी न ओळखलेल्या मार्गावर चाललेल्या व्यक्ती स्वतःचेच नव्हे तर देशाचेही नाव उज्ज्वल करतात. देशाची प्रगती तरुणांवर अवलंबून असून इतरांनी भारताच्या भविष्याची चिंता करू नये असेही त्यांनी नमूद केले. आशा भोसले म्हणाल्या, पदवी प्रदान समारंभाच्या टोप्या घातल्यानंतर इतरांना टोप्या घालण्यासाठी मोकळे झालो असे समजू नये. देशप्रेम हे सर्वाधिक महत्त्वाचे असते. आजच्या बिकट सामाजिक परिस्थितीत देशासाठी योगदान देऊ शकतो का, हाही विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले. मला असं वाटलं की मी क्वीन ऑफ इंग्लंड आहे. फार मजा आली, फार छान वाटलं. मराठी चौथी करत असणारी मुलगी कोल्हापुरामध्ये विद्यापीठामध्ये गाणं शिकता शिकता शाळा शिकत असताना गाण्याकडे जास्त लक्ष देत असल्यामुळं, शाळेकडं फार लक्ष न दिल्यामुळं कोल्हापुरामध्ये तिसरी चौथी करून मुंबईत आल्यानंतर बालमोहन विद्या मंदिरमध्ये पण आम्ही होतो. हळू करत करत हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 46 सालापासून आत्तापर्यंत मी उभी आहे, गाते आहे. याला 70 वर्ष झाली. मी 10 वर्षाची होते, पहिलं गाणे गाले. 70-80 माझे कंप्लीट आहे आता. आणि मला फार आनंद वाटतो की पुण्यनगरीमध्ये आत्तापर्यंत मी जास्तीत जास्त मराठी गाणी गाले. 900 ते 1000 गाणी मी नुसती मराठी गालेली आहे. आणि माझे सगळ्या गाण्याचा आकडा त्यांनी माझी माहिती माझ्यापेक्षा जास्त जोशींनी सांगितली, मलाच माहिती नाही तेवढी. तर त्या पुण्यनगरीमध्ये पहिल्यांदा मला पतंगरावजी, आमचे जुने मित्र आहेत, अतिशय प्रेम करतात आणि त्यांना माझी आठवण झाली आणि त्यांनी मला ही पदवी दिली. त्याबद्दल मी त्यांची फार फार आभारी आहे. आणि आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
केशवनगर येथील कुंभार समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेसमोर मटका फोड आंदोलन करण्यात आले. आपली महापालिका आहे मोठी, विकास कामांची करू नका खोटी. कारकस प्रकल्पास विरोध करणारे फलक हाती घेऊन केशवनगर येथील कुंभार समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. कसबा पेठेतील कुंभारवाड्यामधील रहिवाशांचे 1996 मध्ये केशवनगर मुंडवा सर्वे नंबर 6 येथे पुनर्वसन केले. कुंभार समाजाला व्यवसायासाठी फक्त जागा दिल्या, पण या रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात पक्के रस्ते, सीमाभिंत, पाण्याची पाईपलाईन, स्ट्रीट लाईट, कचरापेटी आदींची सोय नाही. त्यामुळे या नागरिकांचे हाल होत आहेत. या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हडपसरचे शिवसेना आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आले. आयुक्त महेश पाठक यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक विजय देशमुख, कल्पना थोरवे, भरत चौधरी, शहर उपप्रमुख तानाजी लोणकर, विभाग प्रमुख विक्रम लोणकर, विजय दरेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. सेनेच्या वतीनं केशवनगरमध्ये जे कसबा पेठमधला कुंभारवाडा आहे, कुंभारवाड्याची जागा रस्ता रुंदीकरणामध्ये जाते आणि त्या लोकांचं स्थलांतर पुणे महानगरपालिकेनं केशवनगर ह्या पुणे महानगरपालिकेच्या जागेमध्ये केलं. याला जवळजवळ 14 वर्ष लोटलेली आहेत आणि 14 वर्ष लोटत असताना त्या भागामध्ये पुणे महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा खर्च केला नाही. कुठल्याही प्रकारच्या नागरिक सुविधा कुंभारवाड्याच्या नागरिकांना त्या ठिकाणी दिलेले नाही आहेत. कुंभारवाड्याचे सगळे प्रश्न तसेच लोंबकळ्यात ठेवलेले आहे. प्रामुख्यानं कुंभारवाड्याचा जो प्रश्न आहे, ज्या लोकांना यांनी जागा तिथं स्थलांतरित दिलेल्या आहेत त्यांच्या नावावरती अजून खरेदी खतं करून दिलेली नाही आहेत. ती खरेदी खतं महत्त्वाची या ठिकाणी महानगरपालिकेने करून दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, जे भाडेकरी आहेत त्या भाडेकरूंना सुद्धा आम्ही तुमच्या मालकीची 1 गुंठा जागा देऊ, हे सुद्धा आम्हाला रायटिंगमध्ये ताबा पावतीवरती लिहून दिलेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा कुठलीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की कुंभारवाड्यामध्ये स्थलांतर झालं, इथं कुंभारवाड्याला रोड होते, पाणी होतं, ड्रेनेज लाईन होती, स्ट्रीट लाईट होतं, सगळ्या सुविधा होत्या. तिथं कुठल्याही प्रकारची सुविधा पुणे महानगरपालिकेने केलेली नाही आहे. जरी पुणे महानगरपालिका जरी सांगत असली की ती ग्रामपंचायत आहे, पण त्या ग्रामपंचायतीमध्ये स्थलांतर महानगरपालिकेच्या जागेवरती केले. आम्हाला लिखित दिलेले आहे की महानगरपालिकेच्या जागेवरती स्थलांतर केल्यानंतर तुम्हाला चांगलं पाणी देऊ, रोड देऊ, ड्रेनेज देऊ, स्ट्रीट लाईट देऊ, या ठिकाणी फक्त मार्केट करायला तुम्हाला जागा देऊ थोडीफार 5x5ची. पण कुठल्याही प्रकारचं काम पुणे महानगरपालिकेने केलेलं नाही आहे. म्हणून त्याच्या निषेधार्थ मडके फोडो आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून कुंभार समाज, तिथले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, आमचे सर्व नगरसेवक हे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे. निवेदन श्री जगताप साहेब यांना आम्ही दिलेलं आहे. फार पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी जनावरं जाळण्याचं सुद्धा कारकस प्लॅन्ट आणण्याचं मनोदय ह्या महानगरपालिकेचं आहे. जे फुरसुंगीमध्ये होतं, मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी सुटली, मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई सुटली, हे सुद्धा कारकस प्लॅन या ठिकाणी होऊ नये, तेही आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्याचा आम्ही आमदार या ठिकाणी करणार आहे म्हणून या ठिकाणी मोर्चे आणलेले आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.